मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र। पिन कोड नंबर आहे 425508। हा माझा संपूर्ण पत्ता आहे। माझा मोबाईल नंबर आहे 9850015558। बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते। ब्रह्मांड ज्योतिषा कार्यालयाची शाखा कुठेही नाही हे लक्षात घ्यावे। मला भेटायचं असेल तर अगोदर मोबाईल करायचा आणि नंतर यायचं। रावेरला आल्यावर अलंकार बोरकर ज्वेलर्स, विक्रम बोरकर ज्वेलर्स या शोरूमच्या आतमध्ये जाऊन आम्हाला गुरुजींना भेटायचं असं सांगायचं। ती मंडळी माझ्याकडे आपणाला घेऊन येतील। त्याचप्रमाणे माझे विचार ज्यांना आवडत असतील त्यांनी इतरांना शेअर करावे, त्यांनाही पुण्याचा लाभ मिळू द्यावा आणि आपल्याला त्यापासूनही पुण्याचा लाभ मिळेल आणि मला समाधान मिळेल। आम्ही 2 विनामूल्य यंत्रसिद्धी देत असतो सर्व काय सिद्धीसाठी। ते अभिमंत्रित देत असल्या कारणाने आपल्याला कुठलेही पूजापाठ किंवा अभिषेक, सिद्धता, प्राणप्रतिष्ठा करायची गरज नाही। फक्त एवढंच आहे की आपल्याला ती काचप्रेम करावे लागतील। अशी लावू नका, लॅमिनेशन करू नका। ज्यांची श्रद्धा असेल त्यांनीच ही यंत्र मागवावी। ही यंत्र सर्वांना दिसेल अशी लावावी, म्हणजे सर्व टोक, नजर, बाधा दूर होईल। कार्यालयात लावा, ऑफिसात लावा, उद्योगाच्या ठिकाणी लावा, व्यवसायाच्या ठिकाणी लावा, शाळा, कॉलेज, दवाखाने, मेडिकल स्टोअर, इतर ज्या ठिकाणी पैसा तुमच्याकडे येतो त्या ठिकाणी ही लावा। शिक्षण दिलं जाते त्या ठिकाणी लावा आणि घरात पण लावा। कारण पैसा हा सर्वतोपरी शुद्ध रूपात येतो, असं नाही का अशुद्ध रूपात येतो। तो शुद्ध रूपात व्हावा म्हणून आपण घरामध्ये ही यंत्र लावा। यंत्र मागणी करताना त्यासोबत आपण लेटर लिहा, पाकिट लिहा की आम्हाला यंत्र हवी आहे, आमची त्यावर श्रद्धा आहे। एक पाकिट घ्या 5 बाय 11चं, त्याला मधून कापड लावलेलं असते, असे हिरव्या रंगाचं, निळ्या रंगाचं येते बाजारात। त्याच्यावर तुमचा पत्ता लिहा, 20 रुपयाची पोस्टाची तिकीट चिटकवा चांगल्या पद्धतीने। ते पाकिट दुसऱ्या पाकिटात घाला, त्या दुसऱ्या पाकिटावर माझा नंबर लिहा आणि स्पीड पोस्टाने माझ्याकडे पाठवा। माझ्याकडे आल्यावर आम्ही ती यंत्र सिद्धी विनामूल्य आपणाकडे पाठवून देऊ। कुठलीही दक्षिणा घेणार नाही, अंश मात्र किंमत पण घेणार नाही। माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आम्ही ही यंत्र विनामूल्य सर्वांना देत आहे। असो, आजचा कार्याचा विषय श्राद्धाभिषेक आहे। श्राद्ध विभाग 17 हा आहे। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया। श्राद्धाविषयी जेवढं सांगता येईल तेवढं थोडंच आहे, कारण श्राद्ध विषय हा फार मोठा विषय आहे। आणि गंमत अशी आहे की श्राद्धाविषयी फारशी कोणाला माहिती नाही आणि श्राद्धाविषयी फारसं लेखनही कोणाकडे झालं नाही। वर्तमानपत्रांनी पण याबाबत काही मोठा गोषवारा दिलेला नाही। आम्ही आमच्या परीने या व्हिडिओच्या मार्फत सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत। अनेकांचे मला फोन आले की ते यांचं संकलन करत आहे, फार आनंदाची गोष्ट आहे। प्रसिद्ध करण्यापूर्वी मला 2 शब्द विचारावे एवढीच अपेक्षा आहे। त्याबद्दल मी कुठलाही बेहताना घेणार नाही, फक्त माझं नाव तिथे जाहीर करायला हवं एवढंच माझं समाधान। आज श्राद्ध पक्ष 17वा भाग। आज आपण एक नवीन विचार मांडणार आहोत। हा नवीन विचारधारा जी आहे ती शास्त्राला धरूनच आहे, हे लक्षात घ्या। मानवी प्राणी मध्ये जीव आहे, त्याचप्रमाणे वृक्ष, वेली, निसर्गातही जीव आहे। दगडाला पण जीव आहे आणि दगडाला आयुष्य आहे, म्हणजे त्यात जीव आहे कळून येते। संपूर्ण ब्रह्मांड हे जीवित अवस्थेत आहे व जीव हा नश्वर आहे, म्हणून जीवाशिवाचा हा शब्द आपण वापरत असतो।
आता जीवाशिवाचा म्हणजे कंठस्थ प्राणप्रिय मित्र असा अर्थ होतो, परंतु ह्यात प्राणाचा अंत संबंधित दृष्टिगोचर होत आहे हे आपल्याला कळत नाही. जीवाचा म्हणजे जीव आणि शिवाचा म्हणजे शंकर, पण शिव या ठिकाणी शवाच्या बाबतीत आलेला आहे, कारण शवाची देवता ही शिव आहे आणि शिवच हा शव आहे. जीव म्हणजे प्राण आणि शिव म्हणजे अंत, शेवट, मृत्यू शिवाचे हे कार्य आहे. अशा शिवाच्याला पिंपळ वृक्ष, बेलवृक्ष, धतुरा, तुळशी हे प्रिय आहे. अशा वृक्षाचे सर्व महत्त्व संसारी आहे. शंकराला 2 भूमिका वठवाव्या लागतात. एक संसारी तो शंकर आहे आणि शिव झाला की तो शव आहे म्हणजे मृत्यूकारक आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक वृक्ष हा आयुष्य, संसार, प्राणदायक आहे व मृत्यूसंबंधी श्राद्धकारक पण आहे. पिंपळ वृक्षाच्या समिधा यज्ञात वापरल्या जातात. पिंपळ ब्रह्म, विष्णू, महेशाचे प्रतीक आहे व सृष्टी पण ब्रह्मा उत्पत्ती, विष्णू संपत्ती आणि शिव आपत्ती म्हणून श्राद्ध करीत असताना एक घास पिंपळाखाली घालण्याचा प्रघात करावा आणि अवश्य घालावा. अंतविधी मार्गातील पिंड पण आपण पिंपळ वृक्षाखाली ठेवीत असतो. माता पिता किंवा परिवारातील अंत्यजण मृत्यू पावले तर एक पिंपळ वृक्ष जरूर लावावा, म्हणजे आठवणीसाठी आणि श्रद्धेसाठी हा वाढवावा, पूजन अर्चन करावे. एक प्रकारचे हे वृक्ष श्राद्ध, पिपलादी श्राद्ध याला ज्योतिषशास्त्रात म्हटले जाते. हे सुखकारक ठरते, धनकारक ठरते, विवाहकारक ठरते, संततिकारक ठरते, समृद्धिकारक ठरते, आरोग्यकारक ठरते. पिंपळ वृक्ष जन्मापासून अंतापर्यंत प्राणवायू, प्राणदायक, ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे पूजन झाल्यासारखेच आहे. शेवटी आपल्याला शांतीसाठी श्राद्धदायक पण आहे. यात गणेश आणि कार्तिक स्वामीचे स्थान पण या वृक्षात आहे. यानंतर वटवृक्षाचा संबंध येतो. 7 जन्म पुनर्जन्माची गाठ या ठिकाणी बांधली जाते. सप्तजन्म मला हाच पती मिळू दे हे मागणे सर्व महिला वर्ग करत असतात. वृक्षाखाली सती सावित्री, सौभाग्यवती यांनी आपल्या पतीचे प्राण, सत्यवानाचे प्राण याच वृक्षाखाली मिळवले होते. शंकराच्या आज्ञेने यमांनी सत्यवानाचे प्राण परत दिले होते. जन्ममृत्यूचा पूर्ण संबंध या वटवृक्षाशी आहेच. मरणानंतर पुनर्जन्म प्राप्त करण्याचा संबंधही या वटवृक्षाशी आहे. आणि शिव म्हणजे शंकर आणि यमाचा संबंध पण या वटवृक्षाशी आहे. म्हणून जीवन आयुष्य वटपूजन महत्त्वाचे आहे. म्हणून वटवृक्ष लावा. वटवृक्ष मृत्यूनंतर श्राद्ध संबंध पण आपण वटवृक्ष लावून श्राद्ध दिवशी पण भोजन ठेवून पितरांना श्रद्धांजली अर्पण केल्यासारखे होणार आहे. बेलवृक्ष, बेलवृक्षाला पाने 3 असतात. ते 3 पाण्यात आकाश, पृथ्वी, पाताळ या 3 लोकाचे प्रतीक बेलवृक्ष आहे आणि बेलाचे फळ म्हणजे पिंडाच्या स्वरूपात आहे. शंकराला त्रिवेणी म्हणजे बेल अर्पण केला की शांती मिळत असते. त्याचप्रमाणे मृतात्म्यांना पण शांती देण्याचा हा वृक्ष आपल्याला जगवावा, वाढवावा लागतो. धतुरा, धतुऱ्याचे फळ, बीज पण हे सर्व विषायुक्त आहे. शंकराने नाग विषाक्त आणि विष धारण करून समुद्रमंथन यशस्वी केले होते, लक्षात घ्या. त्याचप्रमाणे जीवन आयुष्यातील विषयुक्त घटनाचे विसर्जन कर्मशुद्धीसाठी आपण वटपूजन करायला पाहिजे. धतुरा हा विषयुक्त वृक्ष असला तरी त्यात प्राणरक्षक औषधाची द्रव्य भरपूर प्रमाणात आहे. धतुरा पूजन, धतुरा शेतकिनारी लावणे उत्तम, म्हणजे तो श्राद्धकारक ठरणार आहे. तुळशी, तुळशी ही विष्णुप्रिय आहे. श्राद्ध विष्णुचरणाशी आपण करत असतो, म्हणून निधनाच्या वेळी तुळशीचं पान आपण मुखामध्ये ठेवतो. तुळशी अंगणात, शेताच्या परिसरात अवश्य लावावी. तुळशी जिथे शुद्धता तिथे, म्हणून श्राद्धात तुळशी पानाचा उपयोग हटकून केला जातो. श्राद्धाविषयी पूजन घास या ठिकाणी आपलं ठेवायला असतो. पृथ्वीवर सर्वप्रथम निसर्ग तयार झाला म्हणजे पिंपळावर वृक्ष हा आद्य वृक्ष मानले जाते व याला अक्षय वृक्ष पण म्हटले जाते.
पिंपळ आणि वट हे वड म्हणतात, काही जण वट म्हणतात. अक्षयवृत्त वृक्ष त्याला म्हटलं जाते. पिंपळ वृक्ष हा शेकडो हजारो वर्ष, तसेच वटवृक्षसुद्धा हजारो वर्ष जगत असतो. पृथ्वी जरी नष्ट झाली तरी, मनुष्याची जात नष्ट झाली तरी मात्र ही पिंपळ वृक्ष आणि वटवृक्ष मात्र कधीही नष्ट होणार नाही. कारण यांच्या बीजांड म्हणजे हे आत्मप्रेरित आहे. पुनरुपी यांचे पुनर्जन्म होईल व या वृक्षांना पुनर्जीवितपणा लाभेल. सूतक विधी आली तर श्राद्ध करावे की नाही असा प्रश्न आलेला आहे. खऱ्या अर्थाने हा प्रश्न नसतो. आजाराला मुहूर्त बघावा लागत नाही, तसा श्राद्धालाही मुहूर्त बघावा लागत नाही. दवाखान्यात जाण्याचा मुहूर्त आपल्याला नसतो, त्याचप्रमाणे श्राद्धाला पण मुहूर्त नाही. ज्या दिवशी निधन झाले, तिथी आहे, त्याच वेळेला आपण श्राद्ध करावे. ऑपरेशन करायचे आहे, सूतक आहे, ऑपरेशन टाळता येत नाही. विधी सूतकात नोकरीत जावे लागते. मृत्यू हा आपण विधी सूतक म्हणून टाळता येतो का? नाही. त्याचप्रमाणे मृत्यूव्यवहार थांबविता येत नाही. सूतक असो, विधी असो, सणवार असो, कोणीही जन्मतिथी असो, पण मृत्यूसंस्कार हे वेळेवर आपल्याला करावे लागतात. श्राद्ध हा विधी मृत्यूसंबंधीच आहे, म्हणून कुठल्याही कारणामुळे श्राद्ध थांबवू नये. परंतु भाऊबंदीचे सूतक असले तर भाऊबंदकी दूर राहत असेल, वेगळी राहत असेल तर आपल्याकडे श्राद्ध करावे लागते. परंतु ते मानसिक स्थिती होत नाही, म्हणून थांबवलेलं बरं. फक्त घरातील निधन मृत्यूसंस्कार 16 दिवस झाल्यानंतर येणाऱ्या पुढच्या तिथीला मासिक श्राद्ध झाल्याशिवाय पुनश्च ते श्राद्ध करू नये. पुनश्च म्हणजे आता मासिक श्राद्ध ज्यांचे आहे त्यांचं नाही, जे आपण श्राद्ध रोखून धरलं होतं ते श्राद्ध करायचं आहे. मासिक श्राद्ध झाल्यावर ते श्राद्ध आपल्याला करता येते. असो, मी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी, माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करतो आणि आजच्या कार्याचं समापन करतो.